कल्याणमध्ये सगळ्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे। बेशिस्त वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांचं शून्य नियोजन याचा फटका गणेश भक्तांना बसतोय। गणेशोत्सवानिमित्तानं खरेदीसाठी निघालेल्या भक्तांना या वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। कल्याणमधली ही दृश्य आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मी आहे कल्याणचा जो अग्रहार जो आहे या परिसरामध्ये गेल्या 1 तासापासून जे आहे कल्याण शहरामध्ये सगळे चौक जे आहेत या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। बेशिस्त वाहन चालक आणि त्याचप्रमाणे गणपतीसाठी खरेदी करायला निघालेले जे लोक आहेत त्याचप्रमाणे सकाळी कामावर जाणारे जे लोक आहेत ते अडकून पडलेले आहे। मोठ्या ज्या आहेत त्या ज्या गाड्या आहेत त्यांची रांग लागलेली आपण पाहू शकतात। नागरिकांना चालणं देखील कठीण झालेली आहे। उद्या गणपती आहे त्यामुळे गणपतीच्या खरेदीसाठी लोक जी बाहेर पडलेली आहेत त्या मात्र जे बेशिस्त जे वाहन चालक आहेत त्यांच्यामुळे देखील ही वाहतूक कोंडी झालेली आहे। संपूर्ण जे कल्याण शहरातले जे रस्ते जे अंतर्गत रस्ते देखील आहेत ते देखील जे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र पोलीस जे आहे जे वाहतूक पोलीस आहे इथे कुठेही दिसत नाही आहे। संपूर्ण जे चौक आहे ते सगळ्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना आणि त्याचप्रमाणे वाहन चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह आतिश भोईर, जी मीडिया, कल्याण। तर आपण पाहतोय कल्याणमधली ही दृश्य आहेत। कल्याणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचा फटका गणेश भक्तांना बसलेला आहे। सध्या गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गणेश भक्त बाजाराच्या दिशेने निघालेले आहेत खरेदीसाठी। तसंच फुलं आणि सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी हे सगळे गणेश भक्त निघालेले असताना त्यांना या वाहतूक कोंडीमध्ये तिष्ठत राहावं लागत आहे आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे।